पिता पुत्र पवित्र आत्मे यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 माझा प्रिय बंधू, माझा प्रिय भगिन आणि माझा प्रिय लेकरू, प्रिय फादरानो आणि सिस्टरानो, हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू बहिणीनो, आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट बोलत आहे. तुम्ही राहत आहे ते घर आशीर्वादित आहे की नाही? हालेलुया. हालेलुया. तुम्ही राहत आहे ते घर, त्या घरातील तुम्ही झोपत आहे ती खोली आशीर्वादित आहे का? तुम्ही जिथे चालताय फिरताय ती जागा आशीर्वादित आहे का? हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, ज्या व्यक्तीच्या हृदयामध्ये देव वास करत आहे त्या व्यक्तीच्या मुखातून देवाच्या प्रीतीचा, देवाच्या शांतीचा, देवाच्या आशीर्वादाचे शब्द निरंतर निघणार. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. काही दिवसापूर्वी एका ताईने मला सांगितलं, फादर मी खूप डिप्रेशन मधून जात आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. मी त्या ताईनं सांगितलं, तुम्ही आता घरी जाऊन शांतपणे घरी बसा. हालेलुया. हालेलुया. आणि नीती सूत्राचं पुस्तक काढून 9व्या अध्यायापासूनचे एक अध्याय वाचत राहा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. ताईने मी जे बोलले ते ऐकले. ताईने बायबल घेऊन एक वचन अंडरलाईन केला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, थोड्या वेळाने मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं की बायबलचा फादर हे सगळं वचन खूप महत्वाचं आहे म्हणून सगळं मी अंडरलाईन करून ठेवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आता आपण नीतिसूत्राच्या पुस्तकातील 9व्या अध्यायातील 10वं वचन ऐकूया. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परम पवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या भय बाळगणे. हालेलुया. हालेलुया. काही बायबल मध्ये देवाच्या भक्ती बाळगणे असे लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. भक्तीचा मार्ग, देवाचा भय धरणारा जीवन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तिथे देवी ज्ञान कार्य करत राहणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. उद्ध्वस्त झालेले काही घर आहेत, उद्ध्वस्त झालेले काही कुटुंब आहेत. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. एका घरामध्ये लग्नाचा सोहळा आहे. हालेलुया. हालेलुया. लग्नाचा सोहळा ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये जे आजी आहेत, आजोबा आहेत, त्यांचं काम त्या घरामध्ये काय आहे? हालेलुया. हालेलुया. ज्या घरामध्ये लग्नाचा सोहळा आहे त्या घरातील आजोबा, त्या घरातील आजी, घरातील सर्व लोकांना लग्नाविषयी तुमचा विचार चालू आहे तेव्हापासून घरातील सगळ्या लोकांना प्रार्थनामध्ये एकवट करणे आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचा भय बाळगण्याच्या गोष्टी घरातील सगळ्या लोकांच्या ध्यानामध्ये आठवणीत आणून देण्याचं काम
प्रत्येक आजीचा आहे, प्रत्येक आजोबाचा आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. अशा प्रकारे एक पप्पा असेल तर, अशा प्रकारे एखादी आजी एक घरी असेल तर त्या घराला आपण आशीर्वादित असे घर म्हणतो. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. नीतिसूत्राच्या या पुस्तकामध्ये पुढच्या एक एक लाईन मध्ये आपण पाहणारी गोष्ट असे आहे, जर एक व्यक्ती नीतीने वागत असेल तर त्या व्यक्तीच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द त्या घराला, कुटुंबाला आशीर्वाद देणारा आहे. हालेलुया. हालेलुया. कारण अशा एका व्यक्तीला परमेश्वर ज्ञानाचे दान देणार. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. ज्या घरामध्ये ज्ञानाचे दान असलेली एक व्यक्ती जिवंत आहे, राहत आहे, ते घर आशीर्वादित आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. आमला आश्रम मध्ये आमचे सिस्टर लोक लहान मुलांसाठी रिट्रीटच्या वेळी बाजूला घेऊन जाऊन त्यांना विशेष क्लास देत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. एका लहान बालकाने आमच्या एका सिस्टरना विचारलं, सिस्टर मी प्रार्थना केली, देवाने माझी प्रार्थना का ऐकलं नाही? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. त्या सिस्टरांनी त्या बाळाला सांगितलं, बाळा तू कोणती प्रार्थना केलीस? मी देवाला सांगितलं मला एक सायकल पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, सिस्टरने त्याला विचारलं, मग तुला सायकल मिळालं का? नाही मिळालं. किती दिवस तू प्रार्थना केलीस? मी आठवडाभर देवाकडे मागितलं, देवाने मला नाही दिलं. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. येशू. हालेलुया. आमला आश्रम मध्ये सिस्टर लोकांनी त्या बाळाला घेऊन जाऊन एक आंब्याचा नवीन झालेले एक झाड दाखवलं. हालेलुया. हालेलुया. सिस्टरने त्याला सांगितलं, हे 2-3 महिन्यापूर्वी लावलेले झाड आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the तुला Lord. आत्ता मागितलं तर इथून आंबा मिळणार का? आंबा लगेच मिळणार? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सिस्टरने त्याला सांगितलं, अशा प्रकारे आहे, जेव्हा आपण प्रार्थना करतो लगेच उत्तर कधी कधी मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the देव Lord. परमेश्वर आपल्याला सांगणार, तू थांब. हालेलुया. हालेलुया. काही प्रार्थनेचं उत्तर थोडे वेळ थांबल्यावर मिळणार. हालेलुया. हालेलुया. लगेच नाही मिळणार. हालेलुया. हालेलुया. काही प्रार्थनेचं उत्तर थोड्या उशिरा मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. काही गोष्ट जेव्हा मी माझ्या देवाकडे मागणार, माझा देव मला सांगणार, बाळा तुला यापेक्षा चांगला असे काहीतरी मी ठेवलेलं आहे, ते मी तुला देईन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, तिथे देवाच्या बाहेर धरणारे लोक राहत आहे, त्या ठिकाणी देवाचे ज्ञान वाहत राहणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला माहिती आहे, देवाचे संबंधातील भक्तीचं जीवन जगणाऱ्या अनेक लोक एकत्र राहणारे जे ठिकाण आहे, अशा ठिकाणी देखील अशा एक व्यक्ती कधीतरी आहे, दोघे व्यक्ती कधी कधी आहे, ज्यांच्याकडून बाकी सगळ्या लोकांना ज्ञानाचे शब्द मिळणार. हालेलुया. 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 एखाद्या वेळी तुझ्या घरासाठी देवाने तुलाच निवडलेलं आहे ज्ञानाचे शब्द बोलायला. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. मला एकदम
मस्तपैकी मी ओळखणारा एक बंधू आहे. त्या बंधूने मला बोलले, फादर, एक मोठा भांडणाच्या वातावरणामध्ये अनेक लोक एक एक हत्यार घेऊन जात होते भांडायला. तिथे मी एकटा उभं राहून त्या लोकांना प्रश्न टाकलं, आपण कोण आहोत? प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. 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 भांडणाच्या वातावरणामध्ये आपण कोण आहोत हे प्रश्न टाकायला देवाने एका व्यक्तीला निवडून ठेवले. हालेलुया. हालेलुया. त्या एका व्यक्तीच्या शब्दाने मोठा एक भांडण दूर गेला. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. मला असे वाटते परमेश्वराने निवडलेल्या ती व्यक्ती म्हणजे तूच असावा. एक भांडण मिटवणारा व्यक्ती, एक भ्रमाचं वातावरण दूर करणारा व्यक्ती, शंका कोरपणाच्या वातावरणामध्ये एक खात्रीचा शब्द बोलणारा व्यक्ती, या सगळ्या ती व्यक्ती हालेलुया हालेलुया. परमेश्वराकडून आलेला आहे. नीतिमानाचा मुख ज्ञानाची घोषणा करणार, नीतिमानाचा मुख आशीर्वादाचा कारण आहे म्हणून देवाचे वचन सांगत आहे. आपण ऐकूया. सूत्राच्या पुस्तक 10 अध्यायातील 11वं वचन आता आपण ऐकूया. धार्मिकाचे मुख जीवनाचा झरा आहे, दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते. वसईची. माझं नाव आहे सोनिया पदू. माझा बाबू एक महिना 4 दिवसाचा असताना हॉस्पिटलमध्ये त्याला इन्फेक्शन पडलं तेव्हा म्हणून मी हॉस्पिटलमध्ये नेलेलं. तेव्हा नेलं अगोदरच आम्ही त्याला याचे अंग एकदम निळं पडलेलं. डॉक्टर बोलला की हा जगणार की नाही जगणार याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, पण तुमची लोजरी तुम्ही हातामध्ये माझ्या लोजरी बघितली डॉक्टरांनी आणि डॉक्टर बोलला की तुमची देवाची तुम्ही प्रार्थना चालू ठेवा. तेव्हा मी फादर बेनी यांना फोन केला आणि त्यांची अगोदर मी सिस्टरना पण फोन केला, त्यांनी पण उचलला आणि फादरांनी पण उचलला आणि मी सांगितलं फादरना माझ्या बाबूसाठी तुम्ही प्रार्थना करा असं सांगितलेलं आहे. तर याला आतमध्ये जेव्हा याचा श्वास यांनी सोडला तेव्हा याला आतमध्ये एक श्वास नली म्हणून टाकलेली. ती श्वास नलीवर त्याचा श्वास सोडलेला तेव्हा हा बाबू माझा त्या श्वास नलीवर श्वास पकडत होता. तेव्हा डॉक्टर प्रयत्न चालू होते. एवढे दिवस गेले, 7 दिवस झाले तरी त्याने हालचाल सुद्धा माझ्या बाळाकडे केली नव्हती. तेव्हा इथे अमलाश्रममध्ये लेट्रिक होती. इथे फादरांना सांगितलं की एक बाबू 1 महिना 4 दिवसाचा हॉस्पिटलमध्ये आहे. त्याने लेट्रिकमध्ये प्रार्थना केली बाबूसाठी आणि तेव्हापासून त्याने तिथे हॉस्पिटलमध्ये हालचाल बाबूने चालू केली. असा करता करता 10 दिवस संपून गेले आणि 11व्या दिवशी माझ्या बाबूने हालचाल चालू केली एकदम व्यवस्थित आणि श्वास पण पकडू लागला. परत त्याची श्वास नली काढायची टाईम आला तेव्हा डॉक्टर काहीच उत्तर देत नव्हते. कशी काढणार ही नली काढता काढता टायमात त्याचा जीव पण जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये आम्ही नवरा बायको दोन्ही काहीच बोलू शकली नाही. आम्ही फक्त अमलाईवर विश्वास ठेवला आणि अमलाईचं जे पुस्तक मी माझ्या खिच्यामध्ये घेऊन जायची डॉक्टरांकडे. तेव्हा मी डॉक्टर एकच प्रश्न बोललो की डॉक्टर म्हणे माझ्या मुलाला नाही दाखवलं तरी चालणार, परंतु ही माझी अमलाई, हा फोटो फक्त माझ्या बाबूच्या बाजूला ठेव. ते सर बोलले की जे नर्सला ही बाई जे काही सांगत आहे तू कर आणि तो फोटो तेवढे दिवस तो फक्त माझ्या अंगावर एकदाच लागून आणला. परंतु दुसऱ्या वेळेला जी तिथे आतमध्ये नर्स होती ती नर्स मला होती हा फोटो मी इथे ठेवत आहे. 12व्या दिवशी पर्यंत तिथे माझा बाबूचा तो अमलाईचा बाबूसोबत फोटो राहिला आणि तिथे अमलाईने खूप कार्य तिथे केलं आणि बाबूची हालचाल श्वास सर्व बाबू पकडू लागला. 100% माझा बाबू पकडू लागला आणि ती नदी 3 वाजता इथे आपल्या आश्रममध्ये इकडे प्रार्थना चालू असताना फादरांनी संदेश दिला की एक बाबू आपल्या आयुष्यामधून बाहेर पडत आहे. इकडून मला फोन आला तिकडे हे असं संदेश तुम्ही स्वीकारला संदेश हे तो माझ्या बाबूसाठीच असणार. तो
मग ती मला सिस्टर बोलली की ती जी नळी आतमध्ये त्यात टाकलेली ती आपोआप बाहेर पडलेली आहे. ती सिस्टर यांची, फादर यांची आणि इथे अमराईची मी आभार मानत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. कोणतरी एक व्यक्ती सेवा कार्य करून मी थकून गेलेला आहे असा प्रकारे बोलत आहे. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, तू ज्या ज्या प्रकारच्या सेवेचा कार्य करत आहे ते तू देवाला स्मरून, देवाचा आठवण करून मी देवाची सेवा करत आहे या सत्य न जाणता सेवा करत आहे म्हणून तू थकून जात आहे. सेवेचा कार्य करणारा कोणीही देव परमेश्वर आपल्याला बोलत आहे, थकून नाही जाणार. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. दातांच्या विषयी प्रॉब्लेम असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. परमेश्वराच्या कृपेने दाताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जात आहे. असा एक व्यक्ती आहे ज्याने गेली अनेक दिवस मनापासून हसलेले नाही. परमेश्वर आता त्या व्यक्तीच्या मुखामध्ये एक स्माइल देत आहे. कोणतरी एक व्यक्ती तक्रार करत थकलेला आहे. प्रत्येक गोष्टीविषयी तक्रार करत आहे. प्रत्येकांच्याकडे जाऊन तक्रार करत आहे. स्वतः तक्रार मात्र करत बडबडत बसलेला आहे. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर त्या व्यक्तीला सांगत आहे, तू तक्रार करणे बंद करून स्तुती करायला चालू कर. तेव्हाच तुझ्या जीवनामध्ये बरकत येणार, तुझ्या जीवनामध्ये शांती येणार, तुझ्या जीवनामध्ये प्रकाश येणार. कोणतरी एका व्यक्तीचा पायाचा अगदी खालच्या भागातील जे सांधा आहे ती सांधा खूप दुखत आहे. येशूने त्या व्यक्तीचा सांध्याचं जे दुखणे आहे या क्षणामध्ये एकदम सरळ केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. एका व्यक्तीच्या पोटाच्या डाव्या बाजूला जे दुखणे आहे त्या दुखण्यामध्ये परमेश्वराने आता फरक आणलेला आहे. जेनिफर नावाच्या एका व्यक्तीला 2 समस्या खूपच त्रास देत त्यांना दमवत आहे. पवित्र आत्म्याने त्या व्यक्तीला त्या त्रासाच्या बंधनातून पूर्णपणे आता सोडवलेलं आहे. कपडे घालताना शरीर योग्य रीतीने झाकायला पाहिजे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणारा काही लोकांना पवित्र आत्मा आज ज्ञान देत आहे. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला समजावून देत आहे, तू घाबरू नकोस. तोंडामध्ये जखम येत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती स्वतःला सांगत आहे, मला प्रार्थना करता येत नाही, माझ्या प्रार्थना सफल होत नाही, माझ्या प्रार्थनामध्ये जीवन नाही. हालेलुया. त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक प्रार्थनेचं पुस्तक मला दिसत आहे. प्रार्थनेचं पुस्तक वापरून प्रार्थना करणे योग्य आहे. तरी तुम्ही आता कधी कधी प्रार्थनेचं पुस्तक बाजूला ठेवून येशूला हाक मारत प्रार्थना करा. हालेलुया. उदाहरणासाठी काल रात्री मला वाटलं थोडी वेळ प्रार्थना करायला पाहिजे. मी येशूला येशू येशू येशू
म्हणून हाक मारत बसलो. थोड्या वेळाने पवित्र आत्म्याचा अभिषेक मला आणि इतर अनेक लोकांना आशीर्वाद मिळत आहे, त्याचा प्रभूने मला अनुभव दिला. अनेक लोकांच्या जीवनामध्ये ते लोक सांगतात की माझा हात अगदी शून्य आहे, माझ्या हातामध्ये काहीच नाही आणि माझ्या हातामध्ये काहीही थांबत नाही, सगळे नष्ट होत आहे, असे बोलणाऱ्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. एका व्यक्तीचा या आशीर्वादाचे वचन ऐकता ऐकता पायाच्या गुडघ्यापासून खाली, गुडघ्याच्या खालच्या भागापासून खाली पायाला जे दुखणे आहे ते दुखणे पूर्णपणे बरे करत देव परमेश्वर आता आशीर्वादित करत आहे. एक व्यक्तीचा पोटाचा ऑपरेशन झाले, खूप मोठा एक ऑपरेशन झालेला आहे. त्या व्यक्ती विचार करत आहे, मी प्रभू मध्ये आहे आणि इतके मोठं ऑपरेशन का माझ्या जीवनामध्ये आला. येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, यापेक्षा मोठा काही आशीर्वाद, यापेक्षा मोठा काही आजारपणा, काही त्रास, यापेक्षा मोठा काही ऑपरेशन तुझ्या संबंधातील मी टाळलेला आहे. परमेश्वराने त्या व्यक्तीला आज विशेष प्रकारे हाताचे आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागातील काही सांधे एकदम क्लिअर करून देत आहे. त्या व्यक्तीच्या हाताच्या बोटांच्या भागातील वगैरे तक्रार प्रभू आता दूर करून देत आहे. असे कोणतरी एक व्यक्ती आहे जिथे दुखत आहे तिकडे हात लावत बसलेला आहे. परमेश्वराची कृपा आता त्या व्यक्तीपर्यंत येत आहे, त्या व्यक्तीला बरेपणा मिळत आहे. अनेक लोक एकवट होऊन प्रभूचा कार्य केलेले एक आशीर्वादाचं कारण आहे म्हणून आता वाचन ऐकणाऱ्या कोणतरी एका व्यक्तीला प्रभू एक प्रेरणा म्हणून देत आहे आणि त्या व्यक्तीला परमेश्वर अनेक लोकांना जोडून घेऊन एकत्र प्रार्थनामय जीवन जगायला प्रेरणा देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.